मनोज उघडाचा संपूर्ण संघ आणि त्यानंतर सन्माननीय किशोरजी उघडा साहेबांचा संपूर्ण संघ त्या ठिकाणी पाहायला मिळेल। ही देखील मॅच भरपूर चांगली होईल ह्याच्यात मात्र शंका नाही आहे। त्याच दरम्यान विनंती करेल अशोकजी भगत यांना देखील की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचं आहे। आम्हाला भरपूर झालं सहकार्य तुमच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे। खरं तर अफाट मेहनत 3 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य लाभलं गेलं आहे। मग एखादी बाउंड्री लाईनची सीमा रेषा असू द्या किंवा एखादा मी म्हणेन खेळपट्टीची संपूर्ण मरम्मत आणि खरं तर संपूर्ण खेळपट्टीची रंगरंगोटी ज्याने केली आहे मी म्हणेन सन्माननीय आदरणीय आमचे मोठे बंधू गुरुनाथजी आगिवला यांच्याकडनं या खेळपट्टीला देखील रंगरंगोटी करून दिली। त्यांचंही मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल। त्यानंतर आपण पाहतोय 3 दिवसामध्ये आम्हाला ज्याने भरपूर सहकार्य केलं आहे भानुदास निरगुडा सर असतील, त्यानंतर आपण पाहतोय मंगलजी निरगुडा असतील, कालरामजी निरगुडा असतील, त्यानंतर आपण पाहतोय रोहिदासजी निरगुडा असतील, त्यानंतर आपण पाहतोय प्रमोदजी निरगुडा देखील असतील। या सर्व मान्यवरांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे। आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असणारा जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नाव बॅक टू द क्रिकेट ओ टू द मॅच इथं पाहायला मिळेल। इथं भरपूर चांगली मॅच। पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज मंगेश एक तेज तर्रार वेगवान गोलंदाजी लेफ्ट गोलंदाजी केली जाते। Hello, mic check. Hello, mic check. Hello, mic check. Let's play game on. Show the good game. Show the quality cricket. पहिलाच बॉल इथे वेगाने टाकलाय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे परंतु या ठिकाणी पाडवरती जाऊन दिलाय आणि पंच आम्हाला दर्शवतात हा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता। लेग बायच्या स्वरूपात मिळाली ती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं आपण पाहतो या ठिकाणी स्वतःचा आणि खरतर संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मनोज उघडा सर आपल्याला पाहायला मिळतात। यस इथे पहा तुम्ही मी म्हणेन नानिवली टीम मी जिथून मॅच सुरुवात झाली आहे ना खरं तर पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला पाहिले गेले होते।
दोन चुक्या मैदानाच्या आतमध्ये, एक चूक तुम्हाला तर एक चूक तुम्हाला इथं मान्य करावीच लागणार आहे. पहा तुम्ही जो जे वाघोबा बोहनोली टीमचा 12वा प्रतिनिधी आहे त्याने मॅच सुरुवात होण्याच्या अगोदरच आमच्याकडं पोचवलं होतं की जो 12वा खेळाडू आहे नानिवली टीमचा त्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे, त्यामुळे त्यांना 2 रनच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल. जेव्हा पहिला P1चं षटक संपेल ना तेव्हा मात्र जे वाघोबा बोहनोली टीमच्या खात्यामध्ये 2 धावा आपण ॲड करणार आहोत. हे लक्षात सुद्धा टीम आपण या ठिकाणी पाहतोय. कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही आहे याची आपण दक्षता घेऊ. दोन्ही संघ आमचे घरचे दारचे नाही आहेत. क्रिकेटमध्ये खरं तर तुम्हाला शत्रू म्हणून उभं राहावं लागतं आणि आज मात्र गावासाठी दोन्ही संघ आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी स्क्वेअर लेग फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय तर सरळ दन दन करत सीमा रेखा पार. फलंदाज आपण पाहतोय आकाशच्या पाठमधून आलाय. हा जबरदस्त फटका, 4 धावा. हो थँक्यू. पहिलं P1चं षटक, पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मंगेश. पहिला चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी आकाशच्या बॅटमधून एक चौकार आला. स्ट्राईक रोटेट केली गेली होती त्याच्या बॅटमधून करताना मोठमोठ्या फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू वेगाने टाकलाय सरळ करतर इथे मी म्हणेन शरीरापाती चेंडू जाऊन हथलला आहे आणि खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. पहा तुम्ही मंगेशकडं कमबॅक भरपूर चांगला आहे, परंतु फलंदाज एक मोठ्या शैलीचा खेळाडू जुना जाणता मी म्हणेन खरं तर फलंदाज एक लंबा खंबा स्ट्राईक एंडवरती या फलंदाज आकाश तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर चांगली फटकेबाजी पाठीमागच्या मॅचमध्ये मी म्हणेन 1 साइडेड जो सामना त्याने जिंकून दिला होता. टीम आपण पाहिली गेली तर कलो टीमच्या विरोधात, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू पुढ्यात टाकलाय, परंतु बादची लेडिंग एज पंचाने इथे फिंगर अप केलाय. पहिला मोठा धक्का लागत असताना जे वाघोबा बोहनोली टीमला फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. आता स्वस्तात माघारी बाद व्हावं लागलाय. पाठीमागच्या सामन्यामध्ये 1 साइडेड हिरो झाला होता, परंतु आता सध्या तरी मंगेच्या विरोधात त्यांना इथे 0 व्हावं लागलाय. फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँडेड गोलंदाज, भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी टीमचा कॅप्टन सध्या तरी मंगेश आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे. लोवर फुल टॉस बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय अलॉंग द कार्पेटना, एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करता थोडीशी मिस फिल्डिंग मी म्हणजे नानिवली टीम करते आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना इथे जे वाघोबा बोहनोली टीमला पाहता या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. एक बाद 7 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पोहोचवली जाते. त्यानंतर आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून सन्माननीय आदरणीय सागरजी निरगुडा आमच्यासोबत जोडले गेले होते, परंतु आता मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय पंकज निरगुडा आमच्या समावेश जोडले गेले स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील इथे मी म्हणेन फक्त गोलंदाज बीमरसाठीच रिव्ह्यू असणार आहे. लक्षात असू द्या बॅटिंग करणारी टीम फक्त बीमरसाठी रिव्ह्यू असणार आहे आणि पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते थर्ड अंपायरचा इथे मी म्हणेन उपयोग करू शकतात, रेफर करू शकतात. परंतु पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते घेऊ शकतात. पंचांचा निर्णय इट्स लास्ट डिसिजन. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली या 1 बाद 8 धावा दाफलकावरती. एकंदरीत 8 धावा दाफलकावरती. परंतु आता नानिवली टीमला 2 धावा पेनल्टीच्या समोर जावं लागेल. एकंदरीत अजून 2 धावा आपण ॲड करू म्हणजेच एका ओव्हरमध्ये या पेनल्टीच्या 2 धावा ॲड करून 10 धावा दाफलकावरती.
नानवलीच्या 2 ऍड करून टोटली 10 धावा। दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज टाटा पापर एनकरना हवेच्या विरोधात फलंदाज आपण पाहतोय मंगेश। हा चेंडू देखील आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर रिव्हर्ससाठी खेळण्याचा प्रयत्न, मी म्हणेन फलंदाज स्ट्राईक एंडवरती मंगेश आणि गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये नानवली टीमकडनं हरिचंद्र आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी राहिली आहे, पहिलाच बॉल मी म्हणेन स्विंग टाकलाय आणि इथून डॉट बॉल आलाय। फलंदाज आपण पाहतोय मंगेश, स्विचचे प्रयत्न पहिल्या चेंडूवरती केला होता परंतु फटका अनसक्सेसफुल ठरला। हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी पुढे टाकलाय बॉल, पुढे टाकलाय बॉल, या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथून डॉट बॉल आलाय। खरं तर आपण या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, क्रिकेट मधली सगळ्यात साधी सोपी लाईन वापरली होती गोलंदाज हरिचंद्रनं, परंतु फलंदाज मंगेश होता त्याला पूर्णपणे मी म्हणेन फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेचण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु यू मीन्स आय विल डेफिनेटली तांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय लागणारा दुसरा धक्का जे वाघोबा बोहनवली टीमला फलंदाज मंगेश बॅक टू द आउट। सो मच या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आपण डगआउट मध्ये पाहतोय सन्मान्य आदरणीय खडकी गाभाचे जावई हरी पारधी, मात्र या ठिकाणी आपण उपस्थित पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। जेव्हा जेव्हा नानवली टीम एखाद्या टुर्नामेंटमध्ये खेळते ना तेव्हा तेव्हा त्यांचा आवर्जून हा पाठिंबा नेहमीच असतो नानवली टीमला, जरी ते खेळाडू नाही आहेत परंतु त्यांचा भरपूर चांगला पाठिंबा नानवली टीमला आपल्याला पाहायला मिळतोय। आज मात्र टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाडू कक्षामधनं। पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झालेत, बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता पण तू शेवटच्या क्षणाला शतरक्षक होता मंगेश आणि मंगेश कडनं झाली आहे चूक, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचांचं डिसिजन पेंडिंग, मिळतील धाबा 4। फलंदाज आपण पाहतो रुपेच्या पॅट मधून पहिला दमदार स्ट्रोक आलाय, मंगेश कडनं या अपेक्षा देखील नव्हत्या, एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल खेळण्याचा प्रयत्न, ऑलराऊंडरचा खेळाडू सध्या तर स्ट्राईक एंड वरती रुपेश। जेव्हा जेव्हा वाघोबा बोहनवली टीम अडचणीत असते ना तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाच्या जोरावरती त्याने नेहमी सामने जिंकून दिलेत, परंतु आज सध्या तरी आता पहिल्या डावामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय। 2 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने बनवल्या, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात 14 धावा। पुन्हा एकदा शफल झालेत, व्हॉट अ टायमिंग, बॅटच्या रडार मध्ये चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रुपेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा सिक्सर, 6 रन। व 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल या षटकाराच्या सहाय्यानं, जिथं धावसंख्येला खिंडार पाडलं होतं गोलंदाज हरिचंद्रनं, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि धावसंख्या फ्लाय झाली 20 धावा आफ्रिकावरती। इथून आपण पाहिलं गेलं तर 10.0च्या सरासरीने धावसंख्या आफ्रिकावरती मेंटेन करत असताना सध्या तरी जे वाघोबा बोहनवली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील मयूर, एक नानवली टीमची एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी। चला 5:40 झालेत, अजून आपल्याकडे अर्धा तास आहे, मी म्हणेन अर्धा तासाच्या आतमध्ये संपूर्ण सामने आपल्याला कंप्लीट करायचे। शॉर्ट ऑफ लेन मोठा फटका खेळायचं होतं, पडल्यानंतर पहा तुम्ही अतिरिक्त
उचडी घेणारा बॉल तिथे डॉट बॉल आलाय. गोलंदाज मयूर, मी मगाशीच उल्लेख केला नाणेली टीमची एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी. सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग या लीगमध्ये देखील हा खेळाडू खेळला होता. भरपूर चांगली त्याने गोलंदाजी केली होती आणि सध्या तरी आपण पाहतोय तोच सध्या तरी खेळाडू आता गावासाठी खेळतोय. शपल झालेत, बाटची टोईंग एज आहे परंतु एस्टांच्या पाठीमागे महादेव होते. फर्स्ट स्लिप मध्ये मंगेश होते. टीपला जाहील देईल. वन मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज मन उगडे बैक टू द डगआउट. पहिल्या बॉलवरती डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती बाचे टोईंग एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये मंगेशनं अप्रतिम झेल टिपला. स्ट्राईक एंडवरती रवी आहे. चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही इथे डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहतोय मयूर चांगली गोलंदाजी अद्यापी करत असताना पाहायला मिळतोय. तब्बल 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलाय आणि जम्याची बाजू आहे की अजूनही एकही धाव त्याने खर्च केलेला नाही. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून नानवली टीमची एक्सप्रेस सध्या तरी रूळवरती भरपूर चांगली चालत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी डेंजर एंडला मी म्हणेन डायरेक्ट हिट केला होता. एस टी रक्षक महादेव पिरकट सर आपण पाहतोय. त्या ठिकाणी रेड कॅप तुम्हाला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग जेव्हा ते भरवतात तेव्हा मात्र अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील संपूर्ण स्क्वॉड असतो. त्या ठिकाणी सन्मान्य आदरणीय शरद सर असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील महादेवजी पिरकट सर असतील, डी एन पवार सर असतील, त्यानंतर प्रकाशजी पवार सर असतील. संपूर्ण स्क्वॉड त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीग अगदी मोठ्या थाटामाटाने ती स्पर्धा अगदी मी म्हणेन कर्जतच्या विभागामध्ये ती स्पर्धा पार पाडली जाते. प्रत्येक आदिवासींच्या खेळाडूंना ती सुवर्ण संधी असते. त्या लीगमध्ये जर एखादा खेळाडू चमकला तर तो कदाचित मी म्हणेन लेदरच्या क्रिकेटमध्ये तो जाऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही लेग स्टंप सोडून जाणारा बॉल इथे मी म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपात तफलकावरती धाबा ॲड केल्या जातील. तफलकावरती आपण पाहतोय 22 लॉस ऑफ 2 विकेट. सुद्धा तरी 22 धाबा तफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 10 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 धाबा. परंतु या षटकामध्ये गोलंदाज मयूरनं चांगला कमबॅक केलाय. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय मयूर चांगली गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू फेकले त्यामध्ये फक्त 1 चेंडू वाईट आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 2च धाबा त्याने खर्च केला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता हो करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंप सोडून जाणारा पुन्हा एकदा बॉल. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कदाचित म्हटलं जातं ना तुमची दिशा जर भरकडली तर दशावाला टाइम लागत नाही. आणि सध्या आपण पाहतोय थोडासा दिशा भरकडत असताना गोलंदाज मयूर सुरुवातीच्या 4 चेंडू त्याने भरपूर चांगले टाकलेत परंतु आता 5वा चेंडू देखील वाईट आहे. 6वा चेंडू देखील डॉट टाकला होता परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा डिसिजन आमच्याकडे अजूनही येणं बाकी आहे परंतु या ठिकाणी 1+1 दिन दहाड़े चोटी मैदान के अंदर एक मांगो की थी आणि हे दोन्ही फलंदाज पहा तुम्ही किती चाणाक्ष. जिथे धाव येत नाहीये तिथे धाबांचा मी म्हणेन लय लूट करत असताना इथे 1+1 अशा 2 धाबा मिळतील. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 25 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर एक सन्माननीय स्कोर तो सन्मानजन्य स्कोर उभारू शकतो. सध्या तरी जे वाघोबा बोहनोली टीम फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहेत. रवी परंतु रवीच्या बॅट मधून शेवट गोड करत असताना बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेखा पार आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी षटकार.
सो मच. चला मनोज उघडे सरांना विनंती केली की अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची, त्यामुळे आपण स्पीडअप करा प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले. आपण या ठिकाणी पाहतोय महादेवजी पिरकट सर आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील मंगेश लेफ्ट हँडेड फलंदाज, पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्यांनी देखील गुडचरण बाडा टीमला पराभूत केलाय. भिवंडी विभागातील एक मोठा दादा संघ म्हणून ओळखला जाणारा तो, आणि त्या संघाला नानिवली टीमला पराभूत केला. आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतोय मी म्हणेन खरं तर जे वाघोबा बोहनुली टीमनं देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर कलोते मोकशीचा जो संघ होता आणि त्या संघाला त्याने पराभूत केला. 24 बॉलमध्ये 28 धावा दाफलकापती बनवले होता कलोते मोकाशी संघाने, परंतु 29 धावा मी म्हणेन फलंदाज आकाशच्या बॅटमधून एकाच ओव्हरमध्ये 26 धावा आल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये मंगेशच्या पुढे तो जास्त टिकू शकला नाही. खरं तर त्यांना स्वस्तात बाद व्हावा लागला. एक चौका टोकल्यानंतर पहा तुम्ही लगेच त्याला परतावा लागला. परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी पाहतोय मंगेश आणि त्यांच्या साथीनं महादेव पिरकड्यात 24 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. जिंकण्याकरिता 32 धावा मॅचमध्ये इथून कुठून काढावं लागतील. सध्या तरी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड फलंदाज मंगेश आहेत, ज्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पहिल्या सामन्यामध्ये पाहिला होता. परंतु सध्या तरी गोलंदाज लालचंद्र निरगुडा, जुना जाणता खेळाडू, भरपूर अनुभव या लालचंद्र निरगुडाकडे पाहायला मिळतोय. पहिलं पिबंचं षटक मात्र जेव्हा जेव्हा टाकतोय ना तेव्हा कमी धाब्यांवरती तो रोखून ठेवतोय. परंतु सध्या तरी आपण पाहतोय फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज मंगेश समोर शफलून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि तिकडे निर्धाव चिंटूची सांगता करत असताना गोलंदाज लालचंद्र निरगुडा. 2022 मध्ये एक स्पर्धा झाली होती अंबरनाथ प्रीमियर लीग. त्या लीगमधून खरं तर विवेक श्रेष्ठ 11 टीमकडनं खेळत होता आणि तिथून भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती. लालचंद्रनं खरं तर कमबॅक जरी देखील त्या लीगमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु आज स्वतःच्या गावासाठी खेळतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डेंजर एंडमध्ये डायरेक्ट हिट केला होता, परंतु मी म्हणेन इथे महादेव पिरकट सर पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत आणि तिकडे मिळाली आहे फक्त अवघी 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीनं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मंगेश. आता राहिलेत बॉल शिल्लक पहिल्या पिबनच्या षटकामधील 4. त्यांना आता हवेवरती स्वार व्हावा लागेल फलंदाज महादेव पिरकडला. खरं तर आता हवा त्यांना साथ देईल की नाही. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आले तर कदाचित आउट ऑफ द पार पाहायला मिळतील. परंतु जुना जाणता खेळाडू आहे महादेवकडं जितका चांगला क्वालिटीचा क्रिकेट आहे ना, तितकाच क्रिकेटमधला नॉलेज देखील आहे. जिंकण्याकरिता अजूनही 30 धावसंख्येची गरज, 31 धावसंख्येची गरज आहे. सॉरी, क्षमा असावी, 31 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता. चांगली मॅच होईल, शंका नाही आहे. फुल टॉस बॉल इथे आपण पाहतोय, मोठा फटका खेळलाय डीप मिड विकेटला. बॉल सरळ चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. 4 आणि पंच मला सांगतील या ठिकाणी रेफर केलंय. कमरेपेक्षा जास्तीवरती चेंडू आहे की नाही हे चेक केले जाईल. आमची ब्रदर स्पोर्ट वाहिनी
या ठिकाणी सज्ज आहे आणि त्या चेंडूची चाचपणी केली जाईल. एकाही संघावरती अन्याय होणार नाही आहे त्याच्या पण या ठिकाणी दक्षता घेतोय. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरती महादेव पिरकड होते. फुल चेंडू होता त्यावरती फुल टोल वसूल तर जरूर केलाय परंतु चेंडू नो आहे की नाही हे चेक केलं जाईल. डिसिजन इज पेंडिंग. तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये आम्ही लगेच या ठिकाणी कळवू. आणि इथे चेंडू नो आहे. कमरेपेक्षा जास्त वरती चेंडू पाहायला मिळाला आणि तिथून नो चेंडूची फेकी केली आहे म्हणजे अर्थातच 1+4 अशा मिळतील या 5 धाबा. या 5 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळेल. टोटली 6 धाबा धाफलकावरती परंतु फ्री हा कायम असणार. नेहमीच आम्ही म्हणतोय उघडा डोळे पाहणे चेंडू आहे सध्या तरी फ्री. 6 धाबा धाफलकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती या लालचंद्रकडनं झालेली चूक हे त्यांना महागात पडू शकते. या क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि सध्या तरी लालचंद्र निरगुडानं केलेली चूक ही महागात पडू शकते. जे वागोबा बहुनली टीमला फ्रीचा बॉल आहे. सुवर्ण संधी आहे. फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी महादेव पिरकड आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा सदस्य. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ केला पॉइंट मध्ये चेंडूला ढकललाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर फक्त मिळाली ती एकच धाव. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर फ्रीच्या बॉलला मी म्हणेन क्षेत्ररक्षण चेंज करायचं नसतं परंतु पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर जसं होतं तसं मेंटेन केलं खरं तर पुन्हा एकदा तुम्हाला 9 चेंडू फेकावा लागला असता. एकदा बॉल या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल आणि पंचाने पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलाय. कमरेपेक्षा जास्ती वरती चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लालचंद्र या ठिकाणी चुक्याच करतोय आणि या ठिकाणी गोलंदाज बाद असणार आहे कारण एका ओव्हरमध्ये तुम्हाला जर तुम्ही कमरेपेक्षा जास्ती वरती चेंडू जर फेकत असाल तर तिथे मी म्हणेन 2 चेंडू इथे 9 फेकले गेलेत आणि लालचंद्र निरगुडा या गोलंदाजाला मी म्हणेन बाद केलं गेलंय. इथे रेफर करू. चला या ठिकाणी चेंडू नो आहे की नाही हे चेक केलं जाईल. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा चेंडू नो आहे परंतु पुन्हा एकदा आपण चेक करू. डिसिजन इट्स पेंडिंग आहे. फार महत्त्वाचा निर्णय दोन्ही संघावरती अन्याय नाही आहे ह्याची आपण दक्षता घेऊ. फक्त तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. स्ट्राईक एंडवरती होते फलंदाज मंगेश. लेफ्ट हँडेड फलंदाज. स्लोवर गतीचा बॉल होता. फुल टॉस होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी निगुडा. या चेंडूची पुन्हा आपण चाचपणी करू. थोडंसं वेळ जाईल परंतु एकही संघावरती अन्याय होणार नाही आहे ह्याच्यात आपण दक्षता घेऊ. पंचांचा डिसिजन नो आलाय परंतु इथे आपण चेक करतोय. हा चेंडू नो आहे आणि इथून मी म्हणेन कमरेपेक्षा जास्तीवरती चेंडू म्हणजे अर्थातच लालचंद्र निरगुडा या गोलंदाजाला या मॅच करिता तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही आहे आणि खरं तर इथे गोलंदाज संपूर्णपणे बाद असणार आहे. चेंडू बघा तुम्ही पडल्यानंतर अगदी थोडासा उंची होती आणि तिकडे दोन चेंडू फेकले. खरं तर लालचंद्रनं या ठिकाणी यांच्याकडनं अपेक्षा देखील नव्हत्या. 10 धावा दाफलकावरती 32 धावा बनवायच्यात. रफ अँड टफचा सामना. एका साईडने अंबरनाथचा क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडने
कर्जत चौकचं क्रिकेट आहे, खालापूरचं क्रिकेट आहे, सॉरी क्षमा असावी, खालापूरचं क्रिकेट आहे. आणि यावर्षी देखील आपण पाहिली आदिवासी रायगड प्रीमियर लीग, त्या लीगमध्ये देखील आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, परंतु काही कारणास्तव येऊ शकलो नाही आहे. खरं तर आपण पाहायला गेलं तर नानिवली टीम तिथे चॅम्पियन झाली होती आणि त्या संघाचे संघमालक होते महादेवजी पिरकड. खरं तर आताच नुकतीच माहिती मिळाली आहे, नानिवली टीम त्या ठिकाणी चॅम्पियन झाली होती आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये आणि त्या टीमचे ओनर होते महादेवजी पिरकड. आज मात्र संपूर्ण स्क्वॉड त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र लीग नाही आहे, आज ते गावासाठी खेळतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय 10 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच अर्थातच आपण पाहतोय जो पहिला सरसेनापती होता तो गोलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि आता उर्वरित राहिलेत बॉल शिल्लक. या षटकातील मी म्हणेन 3 चेंडू अजूनही फेकावे लागतील. 10 धावा आफ्रिकावरती आहेत. या 3 चेंडूंवरती एकाच मोठा फटका आला तर नानिवली टीम कदाचित मी म्हणेन विजयाच्या आशा पल्लवित करू शकते. पुन्हा एकदा आपण पाहतोय लोवर फुल टॉस बॉल होता, कव्हर पॉइंटच्या वरनं फटका एक्झिक्युट केलाय, बॉल सरळ चाललाय कव्हर पॉइंटच्या वरनं, सीमा रेखा पार, षटकार. पहा तुम्ही अगदी मी म्हणेन इथे कव्हर पॉइंटच्या वरनं फटका एक्झिक्युट केला होता आणि भरपूर चांगला फटका, मी म्हणेन क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. फलंदाज मंगेशच्या बॅटमधून आलाय. 16 धावा आफ्रिकावरती. अर्धा पल्ला तर सेट केलाय, आता अर्धा पल्ला या ठिकाणी नानिवली टीमला सेट करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिस टायमिंग झाला, स्ट्रोक पडतो, बॉल खाली, शतरक्षक होते रवी, त्यांच्याकडनं झाली आहे चूक. रवी होते, रवीकडनं झाली आहे चूक. मी म्हणेन आज मात्र जय वाघोबा बहुनुली टीमना भरपूर चुक्या केल्यात मैदानाच्या आतमध्ये. मी तुम्हाला पहिल्याच पूर्वार्धामध्ये सूचित केलं होतं, एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते आणि सध्या तरी बहुनुली टीम चुक्या आणि चुक्याच करते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, चुकीला अजिबात माफी नाही आहे आणि सध्या तरी बहुनुली टीम मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 3 ते 4 चुक्या करून बसलाय. जबरदस्त आता सामना इथे वन साइडेड पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 14ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज मंगेश होते स्ट्राईक एंडवरती, तिथे सहज रीतीनं एकदा बाली एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेले तर बिनबाद 19 धावा आफ्रिकावरती. आता राहिले शिल्लक बॉल 12 आणि विजयासाठी अवघ्या 13 धावसंख्येची गरज. सो मच. आपण या ठिकाणी पाहिलं तर मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. आता हवेच्या विरोधात त्यांना या ठिकाणी फटके खेचावे लागतील. 12 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती मंगेश आहेत. आता मंगेशला या ठिकाणी संधी खरं तर आता हवेवरती पुन्हा एकदा त्यांना स्वार व्हावं लागेल. मग तर मी म्हणेन ना, जेव्हा जेव्हा स्ट्राईक एंडवरती फलंदाज उजव्या हातात जाईल ना, तेव्हा त्यांना हवेच्या विरोधात फटके खेळावे लागतील. परंतु जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती येतील ना, त्यांना हवेवरती स्वार व्हावं लागेल. हवेच्या दिशेनं त्यांना बॅटिंग करावी लागेल. सध्या तर आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा आफ्रिकावरती. आता राहिलेत बॉल शिल्लक 11. विजयासाठी करावे लागतील फक्त अवघ्या 11 धावा, म्हणजे बॉल टू रन आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कोणता पण खेळ गेला पण आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा, लोक आपोआपच तुमचं नाव प्रसिद्ध करतील. पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झालेत. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू टक्कासा बाद झालाय आणि इथे फिल्डर बनून राहतील
प्रेक्षक आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. मंगीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, सिक्सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर इथे अगदी क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार टोकला आणि या चेंडूवरती फलंदाज मंगेशकडे उत्तर नव्हतं. फलंदाज होईल बाद. पहिला मोठा धक्का नाणिवली टीमला लागत असताना फलंदाज बाद. प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत पाषाणचे लिपिक आणि आमच्या फॅमिलीमधले मेंबर आमचे काका या ठिकाणी सन्माननीय आदरणीय दत्ता रामा आगिवले या साहेबांचं आगमन झालं गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अगदी त्यांचं जर आपण या ठिकाणी जर त्यांचा स्वभाव पाहिलं ना तर सरळ आणि साधं स्वभाव आहे. आणि या ठिकाणी 12 चेंडू गरज होती 13 धावसंख्येची, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पहा तुम्ही समीकरण आता राहिले 9 बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. पहा तुम्ही उजव्या हाताचा फलंदाज होता परंतु रिव्हर्स खेळलाय. स्विचचा फटका सक्सेसफुल ठरलाय आणि विजय स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहिला मयूरच्या बॅटमधून एक देखना लाजवाब नानिवली गावाचा ब्रँड दाखवत असताना षटकार. थँक्यू सो मच. चला बागावाडी टीम आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण नाणेफेक करतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्वालिफायचे मॅच आता एका साईडने आपल्याला पाहायला मिळेल कर्जत खालापूर विभागातील नानिवली संघ. वेल्डन टीम नानिवली संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. आणि खरं तर वाघजवाडी टीम तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि खरं तर आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली मॅच होईल. एका साईडने आता खरं तर मसा विभागातील वाघजवाडी संघ, एका साईडने मसा विभागातील मसा